थेट जाऊया दिलीप वळसे पाटील सध्या संवाद साधतात। या ठिकाणी उत्पन्नाचं साधन होईल, तरुण पिढीला रोजगार मिळेल आणि बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल। महानंद डेअरी संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं की महानंद डेअरी ती इथे सेवा ती गुजरात जाऊ देऊ नका, त्यावर तुम्ही असं अजून त्याच्यामध्ये अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु साधारण जी चर्चा आहे ती डेअरी इथंच राहणार आहे, डेअरी काय कुठे जाणार नाही। आणि फक्त तसं जर मॅनेजमेंट दुरुस्त करायचं असेल तर इलेक्टेड मॅनेजमेंटच्या ऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातामध्ये ते देऊन त्याच्यामधून त्या डेअरीला रिवाईव्ह करायचं आणि पुन्हा मग सरकारी सहकाराच्या माध्यमातून लोकांच्या ताब्यात द्यायची। रोहित पवारांच्या बारामतीत ती ॲग्रो कंपनी होती, धाड पडल्याची माहिती करते काय नाही, मला काही माहिती। सर, कोकणामध्ये आता दुग्ध व्यवसाय चालू झालेले किंवा मग असे डेअरी प्रोडक्ट तयार करा, अशा व्यवसायांसाठी शासनाचे काय धोरण आहे का की त्यांना तुम्ही त्यांच्या दृष्टीने काही मदत होईल अशी? मी निश्चित कोकणामधल्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना घेऊन एकत्र बसेन आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एकदा ज्या त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना समजावून घेऊन आज कोकणामध्ये रोजगार निर्माण करण्याचं काम हे भविष्य काळात करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे। कोयनेच्या पाण्याचा विचार पुन्हा एकदा होईल का? तुम्ही मंत्री असताना, ऊर्जा मंत्री असताना तो विचार केला होता, ते पुन्हा एकदा तो विचार होऊ शकतो? ॲक्च्युली तो निर्णय पाटबंधारा विभागाने करायला पाहिजे, कारण कोयनेमध्ये जेवढं पाणी येतं त्याच्यातलं बरंचसं पाणी आपल्याला कोयनेमध्ये सोडून द्यावं लागतं आणि ज्याच्यापासून वीज निर्मिती होते ते वीज निर्मितीचं पाणी पोफळीच्या मार्गे इकडं खाली सोडलं जातं आणि ते थेट समुद्रात जातं। त्यामुळं त्या पाण्याचं काहीतरी त्याच्यावर प्रोजेक्ट करून जर ते पाणी कोकणासाठी वापरलं तर कोकणामधल्या शेतकऱ्याला सुद्धा त्याची मदत होईल आणि सुजलाम सुफलाम होईल। सर, आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही कोकणात आलेले आहात, नवीन प्रोजेक्ट